रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना, जवळ घे ना. ती रील येते ना आजकाल, मैं जलवा बरकरार रखूंगा, आप जलन बरकरार रखिए. करूया गौतमींना घेऊया का? मी म्हटलं हा 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 नक्की. छोटे छोटे जीवजंतू. जीव जंतू होते. हो, माझ्या पण रूममेट विंचू पण होते. मी आता स्वतःलाच बघतो. खूप खूप स्वागत आहे दोघांचं. म्हणजे हे पेअरिंग या दोघांचं असं एकत्र मुलाखत मी करेल कधी मलाच वाटलं नव्हतं. हे तुम्हाला कसं वाटलं हे दोघं एकत्र मिळून काहीतरी गाणं कराल? अभिजित तुझ्यापासून सुरुवात करेल. मला ऍक्च्युली मी बिग बॉसच्या नंतर पण आणि त्यावेळेला ज्या रील्स मध्ये ज्या प्रकारे गौतमींचा डान्स वान्स बघून है ना सगळेच इम्प्रेस्ड होते त्यावेळेला. आणि मला असं वाटलं की ह्या गाण्यासाठी ज्या वेळेला सारेगामाने अप्रोच पण केला की आपण हे करूया गौतमींना घेऊया का? मी म्हटलं हा 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 नक्की. कारण त्या खूप चांगल्या परफॉर्मर तर आहेत त्या. पण एक एक सोज्वळपणा पण आहे चेहऱ्यावरती आहे ना, आणि जे त्या गाण्याला इम्पॉर्टंट होतं आणि त्या पद्धतीने मॅडमनी म्हणजे मग तर कहरच एकदम केलंय पूर्ण गाण्यात. पण गौतमी सोबत ते परफॉर्म करणं, ती केमिस्ट्री म्हणजे असंख्य पुरुष मंडळी जे जेव्हा गौतमी पाटील म्हटलं की हो त्यांच्या ना. चेहऱ्यावर जो काही तेल असतो हा. तुझ्याही चेहऱ्यावर तो तेल होता. मी ती रील येते ना आजकाल, मैं जलवा बरकरार रखूंगा, आप जलन बरकरार रखिए. हो, मी प्रत्येक शॉट मध्ये जलन बरकरार रखिए. नाही, भरपूर लोक म्हणजे ज्या प्रकारचं क्रेज आहे आणि प्रेम गौतमींना आता मिळतंय. लोक असतात एकदम आणि मला असं वाटेल की असं येतील मला की खून भरी मांग, आता तू असं कसं केलंस. मी तर तिच्या हात लिहिलंय ते रिस्टवरती तिचं नाव लिहिलंय असं काहीतरी. पण थँकफुली सगळे प्रेमानेच येतात. भले प्रेमाने आतमध्ये काही असेल पण सगळे प्रेमाने. खूप चांगले दिसतात तुम्ही दोघं. खूप. एकाने तर मला कमेंट पण केली की तू गौतमीपेक्षा सुंदर दिसतोस म्हणून. तर तेव्हापासून तसाच दिसतोय अभिजित. म्हणजे हो. आम्ही इंडियन आयडल पासून बघतोय ना, आता बिग बॉस झालं तर हा. आताही अजून तसंच दिसतोय. वाचलोय मी कसा कसा. आपण सगळे म्हणतो की तिला परफॉर्म करताना बघणं म्हणजे तू ते तिकडे गाणं करत असताना बघत होतेस. हो, आवाज आहे. जसं मी म्हटलं ना की एकदम सगळं अगदी आय वॉज व्हेरी हॅपी की अ, म्हणजे जेवढं पद्धतीने प्रचार होता, ज्या पद्धतीने रील्स मध्ये पॉप्युलॅरिटी होती, मला वाटलं की थोडासा असेल ॲटिट्यूड असेल. आणि कारण पहिल्यांदाच भेटणार मग कधी कधी असतं ना मुलींना थोडंसं थोडं असतं पण. आणि असं आणि वाटतं त्यांचं काय हा म्हणजे ते चांगलं पण मानलं पाहिजे की असतं. असायला पाहिजे. पण मॅडम एकदमच जास्तच अगदी अरे हा हा या या, हे करूया ते करूया. आणि आम्ही जिथे राहत होतो ना म्हणजे अगदीच कारण शूटिंग इज मोर इम्पॉर्टंट ना, शूट बीचवर करणं जायचं. बीच वरती. आणि मग ते ज्या जागेत की ते कधी काही चिचू नाही किंवा आवाज नाही किंवा बाबा हा ठीक आहे आम्ही जसं आहे. मग मी विचार करतोय की अरे या इथे कसं राहायचं, पण शी इज लाईक कम्फर्टेबल. त्यामुळे म्हणजे कलाकारामध्ये एक ही चांगली गोष्ट आहे. नाही, ऍज अ आमच्या रूम मध्ये खूप प्रकारचे काय काय म्हणता येईल म्हणजे छोटे 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 जीव जंतू. जीव जंतू होते. हो, माझ्या पण रूममेट विंचू पण होते. ते तर पाहिजे. म्हणजे अशा काही आठवणी असतात की ते खूप छान वाटतं. तर आम्ही ते खूप छान एन्जॉय म्हणून नेलं. असं नाही का की खूप छान वाटलं. बरं आणि त्या पाऊस पण पडला खूप लास्टच्या दिवशी. त्यावेळेसही आमचं म्हणजे आमचे खूप हाल म्हणजे हाल म्हणण्यापेक्षा पाऊस आम्ही गाडीत बसलो की पाऊस थांबायचा आणि बाहेर पडलो की पाऊस सुरू व्हायचा. मग हे गौतमी सगळं पाटील सेट. होती ना त्यावेळी. तर मग ह्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी पण ते छान, एकदम छान निभवलं आणि पूर्ण जी सगळी सारेगमाची पूर्ण टीम होती, ती एकदम छान होती. म्हणजे असं वाटून नाही दिलं, की अरे काय, कोण काय, असं एकदम एकत्र राहण्यासारखं असं फील खूप छान होतं. अभिजित म्हणजे इंडियन आयडल असेल त्यानंतर तू स्टेज शो वर इतकं लोकांचं मन जिंकतो किंवा बिग बॉस मधनं सगळ्यांची मनं जिंकली बिग बॉस मराठी जिंकलं. त्या शो नंतर काय बदललं तुला असं जाणवतंय काय? लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन बदलला काय वाटतं? नाही, मग लोकांचं जे प्रेम आधीपासूनचं होतं ते तसंच होतं. फक्त कुठे आपण म्हणतो ना, की एकदा थोडा ठेवणीमध्ये कुठेतरी एक एक डब्बा थोडा कोपऱ्यात होता. "अरे, हा डब्बा पण आहे का?" तर तो सडनली लोकांना ते मनामध्ये एक भावना परत एकदा, "अरे, अभिजित अपना आहे ना." तर आणि मराठी ऑडियन्समध्ये खास करून. कारण तसं बिकॉज ऑफ इंडियन आयडल, हिंदी शो
पूर्ण देशभर झालेला शो. त्यामुळे माझं जास्त करून काम हे नॉर्थ इंडियन किंवा नॉन महाराष्ट्रीयन लोकांमध्ये जास्त राहिलंय नेहमीच. आजही जास्त करून शोज, इव्हेंट्स जे होतात माझे, ते खास करून नॉन महाराष्ट्रीयनमध्ये जास्त होतात. त्यामुळे तो एक वेगळ्याच ग्रुपमध्ये मी नेहमी राहिलो. पण आफ्टर बिग बॉस मी ॲक्चुअली मराठी ऑडियन्सपासून जरा जास्त जवळ आलो आणि मग त्यांच्याशी जास्त कनेक्शन झालं. आज जे म्हणजे यंग जे 18च्या खालची पण जी जनरेशन आहे ती पण अभिजित सावंतला ओळखते. तर एक चांगली गोष्ट घडली आहे आफ्टर बिग बॉस. तुमच्यासाठी स्टेजवर परफॉर्म करणं काय असतं? तुम्ही जेव्हा स्टेजवर असता, ऑडियन्स हो, रिएक्ट करतं, ते लाईव्ह हो. इंटरॅक्शन असतं ना तुमचं. तुम्हाला लाईव्ह आता मला तर ऑलमोस्ट 20-25 वर्ष झाली स्टेज म्हणजे आयडलच्या आधी पण मी तेच करत होतो. त्यामुळे लोकांबरोबर इंटरॅक्ट करणं, त्यांना त्यांना आनंद देणं. कारण ते तुमच्या 2 तास, 3 तास स्वतःच्या आयुष्यातले काढून ते इथे येतात तुम्हाला बघायला आणि तेवढ्या 2-2.5 तासांमध्ये आम्ही किती आनंद त्यांना देऊ शकतो, की ती एक मेमरी बनेल त्यांच्यासाठी आयुष्याची, की "अरे, मी अभिजितचा शो बघितलाय किंवा मी गौतमींचा शो बघितलाय." तर ते देण्याची एक रिस्पॉन्सिबिलिटी पण असते आणि ती नेहमीच एक जागृत ठेवते कलाकाराला. ॲज अ कलाकार म्हणून पण आम्हाला तू असं म्हटलं, की "अरे, तू अजून यंग दिसतोय." तर कारण मी नाही दिसू शकत. तसा जसं मला हवंय तसं, की कारण कारण तुम्ही लोकांसाठी आहात आणि लोकं तुमच्यासाठी नाही आहेत. लोकं डिसाईड करतात, की ते तुमच्यासाठी थांबू शकतात की नाही. पण आपण फक्त लोकांवरती आहोत. त्यामुळे नेहमीच प्रयत्न हा असतो, की लोकांना किती मी प्लीज करू शकतो, त्यांना किती आनंदी ठेवू शकतो आणि त्यामधून भरपूरशा गोष्टी शिकायला मिळतात. हं. रुपेरी वाळूत या गाण्याबद्दल उत्तर देतात. हं. पण हे गाणं आहे, झालेलं आहे. पुन्हा नव्याने याला हो. आणणं हे वेगळं चॅलेंज होतं. त्याबद्दल सांगा, ते काय डोक्यात होतं तुमच्या? ॲक्चुअली ज्यावेळेला गाणं आलं, विजय भाट यांनी जे कंपोज केलंय, पूर्ण डिझाइन केलंय गाण्याला, मला आधी मी म्हटलं, की परत एकदा रिमेक करणं किंवा एखाद्या गाण्याचा परत हे करणं किती चांगलं असेल, नाही असेल. कारण चाल तुरू तुरू केलेलं एक ते आणि ते खूप चांगलं चाललं. तर मी म्हटलं, पहिलं मला ऑडिओ ऐकू दे. जर गाणं चांगलं असेल तर, नाहीतर मला सेम गोष्ट परत रिपीट नाही करायची, जी जसंच्या तसं आहे. आणि आणि काय ना, रुपेरी वाळूत करण्याचं एक रिझन पण हे होतं, कारण हे गाणं लहानपणापासून गायलंय, पण कधी स्टेजवरती गायचा चान्स मिळाला नाही. कारण इट्स अ कंप्लीट फिमेल ट्रॅक. मेल गाताना कधी बघितलंच नसेल कोणाला. हं. त्यामुळे पहिल्यांदा मला तो गायचा चान्स मिळणार होता. मी म्हटलं, "यार, मस्त मजा घेऊन गाऊ, स्केल-वेलमध्ये आपल्या आणि ते अंतरा रिप्रेझेंट करायचा आहे." तो एक ॲज अ मेल जर मी रिप्रेझेंट करतो एखाद्या मुलीसाठी, तो एक वेगळा अप्रोच पण असू शकतो आणि तो करण्यासाठी एक चॅलेंजिंग गोष्ट आहे. तर म्हटलं करून बघूया आणि खूप सुंदर पद्धतीने ते डिझाइन पण झालं गाणं. आता तू सांगतोय तर प्लीज ऐकायचंय आम्हाला. आणि थोडीशी अदा बसूनच जर गौतमीने केली तर 4 चांद लागतील. प्लीज गौतमी, कम ऑन. हो, रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना, रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना, बनात ये ना, जवळ घे ना, बनात ये ना, जवळ घे ना. हो, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत ये ना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत ये ना, प्रीतीत ये ना, जवळ घे ना, प्रीतीत ये ना, जवळ घे ना. अशी छान-छान गाणी करत राहा गौतमी. आणि अभिजित, तुला तुला असंख्य लोकांनी इन्स्पायर केलं हं, असेल. हं. तुला परफॉर्मर म्हणून बघितल्यावर कोण मी असं आता स्वतःलाच बघतो. ये मी मी माझा रस्ता स्वतः बनवणार आहे. म्हणजे मी अ, माझी ती एज निघून गेली जिथे मी म्हणजे इन्स्पायर्ड होईन कोणापासून. ऑफकोर्स मला आता नवीन लोकांपासून तू इन्स्पिरेशन जास्त कमेंट्समधून आता मिळतं. एजबद्दल बोलूच नको. हां, मी तेच बोलणार होते. अजिबात असं बोलू नका. पण खरं म्हटलं तर मला वाटत नाही अजिबात. पण मला मला इत असं हां. यावेळी नमूद करायला लागेल, तुला बघून अनेक जण इन्स्पायर होतात. हो, ते ते हो, ते तर हो. आहे. मला आजही तसे लेटर्स आणि सगळं आजही येतात. खूप कमेंट्स येतात. मी आता एक शो केला त्यात पण भरपूर मिळाले. किंगसारखा माणूस येऊन भेटतो आणि तो खाली ऑडियन्समध्ये उभा राहून गाणं ऐकतो. तर इट इज पण आता जसं मी म्हटलं, की इन्स्पिरेशन आजकाल नवीन कलाकारांपासून मिळतो, यंग कलाकारांपासून मिळतो. कारण कारण आत्ताची जी इंडस्ट्री आहे, ती यंगस्टर्सची इंडस्ट्री आहे. ती स्वतःची त्यांची इंडस्ट्री आहे. आमच्या आधीच्या लोकांची एक वेगळी इंडस्ट्री होती. त्यांचं वेगळं कल्चर होतं.
आता जसं गौतमी आहेत किंवा दुसरे आर्टिस्ट आहे ना, ते जे करतात कारण आता सोशल मीडियाचा टाईम आहे आणि तिथे तुम्हाला जर पुढे जायचं आहे, तर नवीन पासून इन्स्पिरेशन घेणं जास्त जरुरीचं आहे. जसं ते म्हणतात ना, की एआय जे आहे, ते आता एआय बनवलं यंग लोकांसाठी आहे, पण ऑपरेट करणारे सगळे आपल्या ह्याचे ओल्ड एजचे आमचे. तर ते ते ज्यावेळेला चेंज होईल तसं पुढे बघू.